एक महत्वाची बातमी, गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉस मध्ये दिसणार आहेत. आगे आगे देखो होता है क्या, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलेलं आहे. आम्ही काळजी करत नाही, लोक आम्हाला घाबरतात, असं सदावर्ते यांनी म्हटलंय. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे, असं सदावर्तेंचं म्हणणं आहे. यंदाच्या बिग बॉस हिंदीमध्ये गुणरत्न सदावर्ते जाणार आहेत आणि आता आपल्या घरातून ते बाहेर पडताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. आपण पाहतोय बिग बॉस 18च्या या सीझनमध्ये, हिंदी बिग बॉस 18मध्ये गुणरत्न सदावर्ते जे कोर्टामध्ये विविध केसेस लढत असतात, एसटी कामगारांच्या लढ्यासाठी सुद्धा त्यांनी योगदान दिलं आणि आता ते बिग बॉसमध्ये जाता. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जयश्रीताई पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील साहेब. अगदी बिग बॉस सारखाच पेहराव तुम्ही केलाय आणि बिग बॉसच्या घरामध्ये आज तुमची ग्रँड एंट्री होते. अरे हम सदा वर्ते हैं, सदा वर्ते, इसका मतलब जान लो, हम राजाओं के राजा के ऊपर के वर्ते हैं हम. आगे आगे देखो होता है क्या. नक्कीच, पण बिग बॉसच्या घरामध्ये टोटल 18 कंटेस्टंट असणार आहेत, त्यापैकी तुम्ही सुद्धा एक आहात आणि खुद्द सलमान खान याचं होस्टिंग करणार आहेत. त्यामुळे काही दडपण आहे का? बऱ्याच केसेस तुम्ही लढत आलेल्या आहेत, जज समोर पण उभं राहिलं, तसं दडपण तुमच्यावर यावेळी असेल? हमारा नाम ही काफी है, हम गुणरत्न हैं. एक गुणरत्न लाख गुणरत्न कहते हैं, हमारा नाम ही काफी है. नक्कीच, पण काही भीती, अशी धाकधूक आहे? किती उत्साह आहे तुमच्या मनामध्ये? बिग बॉसच्या घरात जाताय तुम्ही. अरे लोग हमसे डरते हैं, हम तो डंके की चोट पे बोलते हैं. तो इसीलिए हम कहीं फिक्र नहीं करते, लोग हमारी फिक्र करते हैं. पण जसं आपण पाहिलं की तुम्ही कोर्टमध्ये केसेस लढत असतात, तसं घरामध्ये पण लढाई होण्याची शक्यता आहे. या लढाईला सामोरं कसं जाणार? कायद्याचे त्या ठिकाणी तुम्ही दाखले देणार का? आमच्या समोर कोणती लढाईच होणार नाही, बिकॉज आय एम अ सोल आर्बिट्रेटर. त्याच्यामुळे मला नाही वाटत की काही सुद्धा आगाऊचं काही होईल. नक्कीच. किती दिवस राहण्याची तुमची तयारी आहे त्या ठिकाणी? नेचर इजाजत दे जब तक. बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार विश्वास आहे मनामध्ये? लड़ाई जीत हार की नहीं होती, लड़ाई लोगों में विश्वास बनाने की होती. एरवी बिग बॉस मध्ये जाण्याचा विचार कुठून आला? त्यांनी चॅनलने तुम्हाला अप्रोच केलं, तुम्ही त्यांना अप्रोच केलं, काय कसं काय जुळलं आहे सगळं? चॅनल चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधतात. बरं, एक तुमचे जे कंटेस्टंट आहेत सगळे, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता TV9च्या माध्यमातून? काय त्यांना तुमचा सल्ला काय सदावर्तेंचा सल्ला? जीत हार के लिए मत देखो, जीत हार के लिए मत चलो. जीवन में शांति और जीवन में समृद्धि जो है बॅलन्स माइंड पासूनच मिळते, हे सांगेल. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. बरं समजा जर घरामध्ये काही वादविवाद झाला तर लोकांच्या पण मनामधला हा प्रश्न आहे की सदावर्ते बाहेर येऊन त्यांच्यावर केसेस तर नाही करणार कंटेस्टंटवर? माझी कायमची जी आर्ग्युमेंट असते ती सर्वसामान्यांना माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, अशा लोकांसोबतच काहीतरी विषय असू शकेल, कारण ते जीवन मरणाशी लोकांच्या खेळण्यावरला तो विषय असतो त्यांचा. सामान्यांसोबत आणि त्यातले त्यात कंटेस्टंट सोबत भाई भाई का रिश्ता होता है.